जालन्यात गोठ्यात सुरू होता भयंकर प्रकार। गाई म्हशींच्या गोठ्यात नेमकं काय चाललं होतं? लोकांना वाटलं एखादी प्राणी जखमी झाली असेल, पण नाही। जमिनीवर जे जे दिसलं ते पाहून महिलाच सर्वात आधी ओरडू लागल्या आणि आसपासच्या गावात एकच खडबड उडाली। जालन्याच्या भोकरदन भागात नांजा शिवारातील त्या गवडीवाडीपर्यंत जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा संपूर्ण देश हादरवून टाकणारा प्रकार त्यांच्या समोर उघड होणार होता। दृश्य अगदी साधं, शेत, शांत हवा आणि बकऱ्यांचा गोठा। पण या निरागस दिसणाऱ्या जागेत चालू होतं भीषण, अमानवी आणि पूर्णपणे बेकायदेशीर काम। गर्भवती महिलेला तिथेच पाडत झोपवून अवैध गर्भपाताचा उद्योग सुरू होता, हे कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं। या प्रकरणाचा मागोवा मात्र बऱ्याच आधीपासून सुरू होता। जालन्यातील गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त माहिती मिळाली होती। गोठ्यात, शेतात, बकऱ्यांमध्ये कुणी विचारही करणार नाही अशा ठिकाणी एक विचित्र पद्धतीचं काम धडाक्यात सुरू आहे। वर्षभरापूर्वी भोकरदन शहरात एक मोठं स्कॅन्डल उघड झालं होतं। अनेक डॉक्टर्स पकडले गेले होते। त्यामुळे नागरिकांच्या मनात स्थिर झालं होतं की आता अशा गोष्टी थांबल्या असतील, पण नाही। सत्य अजून काळोखात लपलेलं होतं। 26 नोव्हेंबर बुधवार सायंकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक शांतपणे नांजा शिवारातील गोठ्याकडे सरकत होतं। सापळा आधीच रचला गेला होता। कुठेही आवाज न करता, कोणाला संशय येऊ न देता गोठ्याच्या बाहेर बकऱ्यांचे आवाज आणि आत मात्र पूर्ण वेगळंच वातावरण। 2 पुरुष आणि 3 महिला तिथे उपस्थित। त्यांच्यासमोर ठेवलेलं साहित्य, गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या, साधन, मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने वापरली जाणारी पोर्टेबल वायरलेस सोनोग्राफीचा पुरावा देणारी उपकरणं आणि 2 मोबाईल फोन। हे पाहून अधिकारी थोडा वेळ थबकलेच। आरोपी कोण? पहिले, डॉक्टर केशव हरिभाऊ गावंडे, वय 49 वर्ष, व्यवसाय पॅथॉलॉजी लॅब, सराफा गल्ली, भोकरदन। दुसरा आरोपी सतीश बाळू सोनुने, वय 32 वर्ष, जाधववाडी, संभाजीनगर आणि त्यांच्यासोबत गर्भपातासाठी आलेल्या 3 महिला। गोठ्यात सध्या नेमकं काय सुरू होतं हे पोलिसांना समजायला एक सेकंदही लागला नाही आणि त्या क्षणी हा सर्व समूह रंग्यात पकडला गेला। गोठ्याचा दरवाजा उघडताच बाहेर गावकऱ्यांची गर्दी जमा झाली होती। लोकांना विश्वास बसत नव्हता की बकऱ्यांच्या मध्ये एका साध्या शेतात अशा प्रकारे गर्भपाताचं काम सुरू असू शकतं। महिला ओरडू लागल्या, काहींचे डोळे पाणी भरून गेले, कारण दृश्यच तसं होतं, मानवी भावनांना हादरवणारं। घटनास्थळी त्वरित पोहोचले डॉक्टर विजय वाकुडे, ॲडव्होकेट सोनाली कांबळे, डॉक्टर वाया, डॉक्टर कृष्णा वानखेडे, डॉक्टर मनोज जाधव, तसंच मयूर गिराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांचं पथक। संपूर्ण कारवाई व्यवस्थितरित्या पार पडली। साहित्य जप्त करण्यात आलं, आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि या प्रकरणामागे आता अजून कोण कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। शेवटी उघड झालेलं सत्य इतकं धक्कादायक होतं की सामान्य लोकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न तयार होत होता, गोठ्यात, शेतात, बकऱ्यांच्या मध्ये गर्भपात चालू असतोय? ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती। जालन्यात एका साध्या दिसणाऱ्या गोठ्यातून सुरू असलेला हा अवैध गर्भपाताचा काळा कारोबार रंगेहात पकडला गेला आणि त्यानंतर त्या गोठ्याजवळ एकच चर्चा, इथं इतकं मोठं काम चाललं होतं, आपल्याला कळलंच कसं नाही? आजचा दिवस जालन्यासाठी, भोकरदनसाठी आणि संपूर्ण राज्यासाठी धक्का देणारा होता। कारण शेवटी जिथे शेते, प्राणी आणि शांत वातावरण असतं तिथे अशा अमानवीय कृत्याचा उलगडा होणं कोणालाच सहन होणार नाही आणि हा प्रकार देशभर चर्चेचा विषय ठरला।